बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे वाचन. शाक्यांनी केलेले स्वागत. तथागत बुद्ध शाक्य जनपदेशी परतल्यावर त्यांच्या विचाराशी सहमत एक गट व दुसरा विरोधी असे 2 गट लोकांच्यात पडलेले तथागतांना आढळून आले. पूर्वी शाक्य आणि कोलियांच्यातील युद्धाबाबत जे मतभेद होते व त्यांच्याविषयी जी भूमिका घेतली होती त्यांची तथागतांना आठवण झाली. त्यावेळच्या त्यांच्या विरोधकांनी त्यांची महानता स्वीकारण्याचे अमान्य केले होते. तथागतांच्या विचाराशी सहमत असलेल्यांनी असे ठरविले होते की आपल्या कुटुंबातील एक मुलगा तथागताच्या अनुयायी वर्गात अर्पण करायचा. त्यांनी आता तथागताच्या संघात प्रवेश करून राजगृहाला तथागतासोबत परत जाण्याचे ठरविले. ज्या शाक्य कुटुंबांनी आपल्या कुटुंबातील एक मुलगा अर्पण करण्याचे ठरविले होते त्यात अमितोदनाचे देखील एक कुटुंब होते. अमितोदनास 2 सुपुत्र होते. एक होता अनुरुद्ध, ज्याचे संगोपन अतिशय लाडात केले होते, आणि दुसऱ्याचे नाव होते महानाम. महानाम अनुरुद्धाकडे जाऊन म्हणाला, बंधू, तुम्ही तरी गृहत्याग करावा, नाहीतर मी तरी संसार त्याग करतो. अनिरुद्धाने उत्तर दिले, माझी प्रकृती नाजूक आहे. कौटुंबिक जीवन त्यागून गृहहीन जगणे मला शक्य नाही, म्हणून तूच संसार त्याग कर. परंतु प्रिय अनिरुद्धा, कौटुंबिक जीवनात काय घडत असते ते मी तुला सांगतो. तुला पहिल्यांदा शेत नांगरावे लागेल, त्यानंतर पेरणी, आणि त्यानंतर शेताला पाणी द्यावे लागेल. जास्तीच्या पाण्याचा निचरा करावा लागेल. त्यानंतर लावणी करावी लागेल. पीक आल्यावर पिकाची कापणी करावी लागेल. ते पीक मग शेताच्या बाहेर न्यावे लागेल आणि त्याच्या जुड्या बांधाव्या लागतील, आणि त्यानंतर बांधलेल्या पिकाच्या जुड्यांची मळणी करून पेंढा वेगळा करावा लागेल, आणि त्यामधील तूस काढून ते धान्य पाखडावे लागेल. नंतर ते कोठारात साठवून ठेवावे लागेल. दरवर्षी असेच करावे लागेल, आणि वर्षानुवर्ष असेच करावे लागेल. हे काम कधीही न संपणारे आहे. आपल्या श्रमांना केव्हाही अंत नसतो. हे काम कधी संपेल? श्रमाचा कधी शेवट होईल? आपल्या पंचेंद्रियाच्या सुखोपभोगांना न सोडता यामधून आपणास विश्रांती कशी मिळेल? प्रिय अनुरुद्धा, हे काम कधीच न संपणारे आहे. आपल्या श्रमांना कधी अंतच नसतो. मग सांसारिक कौटुंबिक कर्तव्ये तू कर, मीच गृहत्याग करून परिव्रजा घेतो. अनुरुद्ध म्हणाला. अशा रीतीने शाक्य अनिरुद्ध आपल्या मातेकडे जाऊन म्हणाला, माते, गृहस्थी कौटुंबिक जीवन त्यागून गृहहीन जीवन जगण्याकरिता मला परवानगी दे. शाक्य अनुरुद्धाची माता त्यास म्हणाली, माझ्या लाडक्या प्रिय अनुरुद्ध पुत्रा, तुम्ही दोघेही माझे प्रिय पुत्र असल्यामुळे मी तुमच्या दोघात कोणताही दोष पाहू शकत नाही. केवळ माझा मृत्यूच तुमची आणि माझी ताटातूट माझ्या इच्छेविरुद्ध करू शकेल. परंतु मी जीवित असेपर्यंत मी तुम्हाला गृहत्यागाची परवानगी कशी देई? अनुरुद्धाने दुसऱ्यांदा आणि तिसऱ्यांदा हीच विनंती केली, आणि त्याच्या मातेने तेच उत्तर दिले. त्यावेळेस शाक्य राजा भद्दिय हा शाक्य जनपदावर राज्य करीत होता. राजा भद्दिय हा अनिरुद्धचा मित्र होता. राजा भद्दिय आपल्या राज्याचा त्याग करणार नाही असे अनुरुद्धच्या मातेस वाटले, आणि म्हणून अनिरुद्धची माता म्हणाली, प्रिय पुत्र अनिरुद्ध, जर का शाक्य राजा भद्दिय यांनी राज्यत्याग करून प्रवजा घेतली तर तू त्याचेबरोबर गृहत्याग करू शकतोस. यानंतर अनिरुद्ध शाक्य राजा भद्दिय यांचेकडे गेले आणि त्यांना म्हणाले, आदरणीय प्रिय मित्रा, माझ्या गृहत्यागात आपल्यामुळे अडथळे येत आहेत. प्रिय मित्र, मी आपले अडथळे दूर करतो. मी तुझ्यासोबतच आहे. तू तुझ्या इच्छेप्रमाणे गृहत्याग कर. प्रिय मित्रा, आपण दोघेही एकत्रितपणे संसार त्याग करूया. शाक्य राजा भद्दिय म्हणाला, प्रिय मित्रा, मी संसार त्याग करण्यास असमर्थ आहे. दुसरी कोणतीही गोष्ट तू मला कराव्यास सांग, मी ती करेन. तू एकटाच संसार त्याग कर. प्रिय मित्रा, माझ्या मातेने सांगितले आहे की जर का तू गृहत्याग केलास तरच मी गृहत्याग करावा, आणि तू आता म्हणालास की जर तुझ्या संसार त्यागात माझ्यामुळे अडथळा येत असेल तर तो अडथळा दूर करतो. तुझ्या इच्छेनुसार मी संसार त्यागास तुझ्यासोबत आहे. म्हणून प्रिय मित्रा, आपण दोघेही संसार त्याग करूया. शाक्य राजा भद्दिय म्हणाला, प्रिय मित्रा, 7 वर्ष थांब. 7 वर्षानंतर आपण सोबतच संसार त्याग करूया. प्रिय मित्र, 7 वर्ष हा फार दीर्घ काळ आहे. मी 7 वर्ष प्रतीक्षा करू शकणार नाही. शाक्य राजा भद्दिय यांनी ती मुदत 6 वर्षावर आणली.
आणि क्रमाक्रमाने ती एका वर्षावर आणली, मग 7 महिने आणि नंतर क्रमाक्रमाने ती 1 महिना आणि नंतर मग एका पंधरवाड्यावर आणली. प्रत्येक वेळी अनिरुद्ध म्हणत असे, इतका दीर्घकाळ थांबू शकत नाही. मग राजा म्हणाला, मित्रा, माझ्या पुत्राकडे आणि बंधूकडे हे राज्य सोपीपर्यंत 7 दिवस थांब. 7 दिवस म्हणजे फार नव्हेत, मी थांबण्यास तयार आहे, अनिरुद्ध म्हणाले. याप्रमाणे शाक्य जनपद राजा भद्दिय, अनिरुद्ध, आनंद, भगू, किंबिल आणि देवदत्त हे जसे पूर्वी क्रीडोद्यानात चतुरंग सेनेसह जात असत, त्याचप्रमाणे या वेळेसही चतुरंग सेनेसह ते 6 जण आणि त्यांच्याबरोबर उपाली नाविक असे सगळे मिळून 7 जण गृहत्यागास बाहेर पडले. काही अंतर चालल्यानंतर त्यांनी आपल्या सेनेस परत पाठविले आणि शेजारच्या जनपद राज्यात प्रवेश केला. आपल्या सर्व चांगल्या वस्तू त्यांनी एकत्रित करून एका गाठोड्यात बांधल्या आणि उपाली नाविकास म्हणाले, मित्र, आता कपिलवस्तू नगरीस परत जा. तुझ्या उपजीविकेकरिता या वस्तू पुरेशा आहेत. आम्ही तथागत बुद्धाकडे जात आहोत. आणि मग ते पुढे चालू लागले. यानंतर उपाली कपिलवस्तू नगरीस परत जाण्याकरिता निघाला.